नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर मी आशा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी पालक आणि बीटपासून डोसा बनवणार आहे. खायला पण हेल्दी आहे, दिसायला पण छान वाटतो आणि मुलं पण आवडीने खातात. त्याच्यामुळे आपण हा टिफिनला पण देऊ शकतो. तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते चला मी तुम्हाला दाखवते. तर डोशासाठी आपण 3 वाटी तांदूळ घेऊया. तर ह्या वाटीने मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे. 1 वाटी उडीद डाळ आणि थोडी मेथी दाणे घेतलेले आहे. तर हे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. तांदूळ आणि उडीद डाळ आपण 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. तर आता आपण त्याच्यात पाणी टाकून ते 5-6 तासासाठी आपण भिजत ठेवूया. तर आता आपण त्याच्यात मेथी दाणे टाकून घेऊया थोडे आणि 5-6 तासासाठी आता आपण दोन्ही पण भिजत ठेवूया. आता 5 तास झाले आहे. आपले तांदूळ आणि उडीद डाळ चांगले भिजलेले आहे. तर आता आपण ते मिक्सरमध्ये दळून घेऊया. तर आता आपण पहिले तांदूळ दळून घेऊया. पाणी टाकू आणि हेच पाणी टाकायचं दळताना. तांदूळ दळून झालेले आहे. आता आपण उडदाची डाळ दळू. आता उडदाची डाळ दळून घेऊया आपण. आता तांदूळ आणि उडीद डाळ दोन्ही दळून झालेले आहे. तर आता आपण चांगलं ते मिक्स करून घेऊया. चांगलं मिक्स केलं ना तर लवकर फर्मेंट होतं ते. तर आपलं चांगलं मिक्स करून झाले. आता आपण तर डोशाचं पीठ आपलं आता रेडी झालेलं आहे. आपण ते आता झाकून ठेवूया रात्रभर. तर पीठ आपलं चांगलं फर्मेंट झालेलं आहे. चांगलं मिक्स करून घेऊ. कलरच्या डोशासाठी आपल्याला 1 वाटी बीट आणि 1 वाटी पालक लागणार आहे. आणि नारळाच्या चटणीसाठी 1 वाटी नारळ, कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची. तर आपण पहिले चटणीचं वाटून घेऊया आणि नंतर बीट आणि पालक वाटून घेऊया. तर आता हे डोशाचं पीठ आपण अर्धा ना पालकच्या प्युरेत टाकूया. बीटच्या याच्यात टाकूया. तर आता हे बीटचं पण मिक्स करून घेऊया आपण. तर आता हे चांगलं असं मिक्स करून घेऊया. तर आता आपले दोन्ही पीठ मिक्स झालेले आहे. आपण त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. दोन्ही मिक्स करून घेऊया. तर आपले तिन्ही पीठ तयार झालेले आहे. हे बीटचं आहे, हे पालकचं आहे आणि हे आपलं प्लेन. तर आपल्याला याच्यापासून आता कलरचा डोसा बनवायचा आहे. तर आपण पहिले तेल लावून घेऊया तव्याला. पहिले प्लेन डोशाचं पीठ टाकूया.
नंतर पालकचं टाकूया. आता आपण झाकण ठेवूया. टाकूया. तर बघा किती छान दिसतोय डोसा. कलरफुल केलं का कसं मुलांना पण खायला छान वाटतं आणि हेल्दी पण आहे, कारण त्याच्यात बीट येतं, त्याच्यात पालक येतं, त्याच्यामुळे तो खायला पण पौष्टिक आहे. आणि मुलांना टिफिनला दिले तर मुलं हौशीने खातं ते. नक्की ट्राय करून बघा आणि कसा लागला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसा लागला डोसा. तर आता आपला डोसा तयार झालेला आहे. तयार झालेले आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. आता त्याच्यावर आपण खोबऱ्याची चटणी घेऊया. तर मी खोबऱ्याची चटणी बनवली त्याच्यावर. तर आपला कलरफुल डोसा तयार झालेला आहे. माझा कलरफुल डोसा तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला माझा कलरफुल डोसा मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.